हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण मागच्या व्हिडिओमध्ये चॉकलेट फॅक्टरी बघितली। आता आपल्याला बघायची आहे उटीमध्ये असलेली टी फॅक्टरी। तर बागेतून तोडलेल्या पानांपासून चहा पावडर कशी बनवली जाते हे आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत। तर ही आहे उटीची चहा फॅक्टरी। आता आपण हळूहळू आतमध्ये जाऊ, बऱ्यापैकी गर्दी आहे। तर आपण पुढे जाऊयात। इथे त्यांनी काही ही पूर्ण फॅक्टरी आहे। इथे काही त्यांनी त्यांचे मशिनरीज ठेवलेले आहेत, ज्या की बघतच आम्ही आतमध्ये जात होतो। तर या मशिनरीज बघत आम्ही एंट्रीला आलेलो होतो। सो इथे लाईन लागलेली तुम्हाला दिसत आहे। इथे एंट्री तिकीट आहे। तुम्हाला इथे एंट्री करण्यासाठी 10 रुपये पर हेड असं एंट्री तिकीट आहे। आम्ही तिकीट काढून आतमध्ये आलेलो आहोत आणि आता तुम्ही इथे हे एक छोटंसं म्युझियम बनवलेलं आहे आणि आता तुम्ही इथे चहाचा पूर्ण इतिहास तुम्हाला इथे वाचायला मिळेल की आपल्या भारतामध्ये चहा कुठून कसा आला, की इंग्रजांनी कुठल्या प्रकारचा चहा आपल्या भारतामध्ये आणला, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे वाचायला मिळतील। सो आता हे सर्व इतिहास वाचत ॲक्च्युअल चहा फॅक्टरी इथून स्टार्ट होती। मी तिथपर्यंत आलेली आहे आणि तुम्ही इथे बघत असाल की जे चहाचे मळे आहेत तिथून जे चहाची पानं तोडून आणलेली असतात ती इथे टाकलेली आहेत। हा एक प्रकारचा ड्रायर आहे। इथे थोडीशी आय थिंक ते पानं सुकली जातात आणि वरती तुम्हाला हे जे फिरणारे ट्रे दिसतात, या ट्रेमध्ये ही सर्व पानं भरली जातात आणि हे हळूहळू हे ट्रे पुढे सरकत जातात। इथे एक काच लावलेली होती, त्या काचेतनं जरा व्यवस्थित दिसत नव्हतं। हे या चहा फॅक्टरीला मिळालेले सर्व अवॉर्ड्स इथे त्यांनी ठेवलेले होते। सो तुम्ही बघून घ्या, ही सर्व या पद्धतीने सर्व जी पानं आहेत ती इथे ठेवलेली असतात। तुम्हाला इथे एक लेडीज दिसत असेल की जी या ट्रेमध्ये ही सर्व पानं लोड करतीये आणि हळूहळू ही पानं पुढे चालतात। या ट्रेद्वारे ही पानं पुढे चालत मशीनच्या जवळ येतील। तर तुम्ही बघत आहात आता ही जी मशीन आहे इथे हे ट्रे एम्प्टी केले जातात। ही पूर्ण प्रोसेस ॲटोमॅटिक आहे। तुम्हाला तेही दिसणार आहेत की ते कसे एम्प्टी होतात। आणि इथे ते ट्रे एम्प्टी झाले की तिथेच त्या पानांना क्रशिंगची सुरुवात होती। ते पानं क्रश व्हायला सुरुवात होती इथे। हे बघा, हे क्रशिंग मशीन आहे आणि तुम्हाला दिसतात की या ट्रेमधनं पानं या मशीनमध्ये पडलेली आहेत
आणि हे क्रशिंग मशीन आहे, तुम्हाला दिसत आहे की इथे हे पानं क्रश केली जातात. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे की जेणेकरून आपण आपल्या मुलांना साधारणतः दाखवू शकतो की चहा पावडर कशी बनते. त्यांना माहीत आहे चहाच्या मळ्यातनं पानं तोडली जातात, पण त्यापासून चहा पावडर कशी बनवली जाते हे मुलांसाठी एक खूप असा चांगला असा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर अशा प्रकारे हे पुढे खाली ही पानं पडली जातात जी क्रश होत आहेत ती, आणि अगदी पिठाची चक्की असते त्याप्रमाणेची एक चक्की इकडे असते आणि त्यामध्ये या पानांचा पूर्ण क्रश होतात, म्हणजे एक लगदाच तयार होतो आणि ती स्प्रेड होऊन या हे जे ट्रे असतात त्याच्यावरनं ती पुढे चाललेली तुम्हाला दिसत असेल. आणि इथे ड्रायर्स असतात की या ड्रायरवरती ही जी पानं असतात ती सुकवली जातात, तुम्हाला दिसत असतील इथे. या ड्रायरमधनं तुम्हाला आता चहा पावडर थोडी थोडी बनण्याची प्रक्रिया दिसत असेल. इथे तुम्हाला थोडे थोडे काळ्या कलरचे दाणे दिसायला लागले असतील, जे की पुढे जाऊन पूर्ण काळे होतील, की जे आता या ड्रायरमध्ये गेलेले आहेत. आणि इथे ते त्यामधलं पाणी पूर्ण काढलं जातं आणि तुम्हाला आता दिसेल की यातला जो पाण्याचा अंश या ड्रायरमध्ये काढला जातो पूर्णपणे. आणि इकडे ते पुढे त्या ट्रेमधनं ते पुढे सरकत जाते. आणि आता तुम्हाला इथे ती काळ्या जी आपण चहा पावडर घरात बघतो ती काळ्या कलरची चहा पावडर इथे तुम्हाला दिसायला लागली असेल का. आता ड्रायरमधनं बाहेर आल्यानंतर ते पूर्ण काळे झालेली असते आणि इथे पॅकिंगचं काम चालू आहे. तुम्हाला दिसत असेल या छोट्या छोट्या पॅकेटमध्ये हे पॅक होतात. जेव्हा ही तुम्हाला ग्रेडेशन मशीन पण मी दाखवणार आहे, तुम्हाला मी ग्रेडेशन मशीन पण दाखवणार आहे. आणि या फॅक्टरीमध्ये सर्वांना इथे चहा पण सर्व केला जातो, चहा दिला जातो. तुम्हाला मी पॅकिंग मशीन दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला इथून चहा पहिला मी घेते आणि पुढे जाते आणि मग तुम्हाला ग्रेडेशन मशीन दाखवणार आहे. हे बघा, हे आहे ग्रेडेशन मशीन. या ठिकाणी चहा पावडरचं ग्रेडेशन होतं, म्हणजे की मोठी चहा पावडर, त्यानंतर साईजमध्ये छोटी असलेली चहा पावडर, त्यापेक्षा छोटी, आणि सगळ्यात लास्टला जी पावडर राहते ती पावडर, असं या पद्धतीचं ग्रेडेशन इथं होतं. आणि आधी जी मशीन मी तुम्हाला पॅकिंग मशीन दाखवली तिथे त्याचं पॅकिंग होतं. सो तुम्हाला इथे दिसत असेल ही मोठी चहा पावडर इथे पडताना दिसते आपल्याला या पोत्यामध्ये. आणि अशा प्रकारे हा होता उटीमध्ये असलेली चहा फॅक्टरी. आणि तीच तयार झालेली चहा फॅक्टरीतनं जी चहा पावडर तयार होते तर त्याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे फ्लेवर्ड असतात. तर ते तुम्हाला इथे बाहेरच तुम्ही विकत घेऊ शकता, ज्यामध्ये खूप वेगळे प्रकार आहेत त्यांच्याकडे, जसं की ग्रीन टी, कॅरमल टी, त्याच्यानंतर लेमन टी, चॉकलेट टी, असे बरेच प्रकार आहेत. आणि ती चहा पावडर तुम्ही इथे विकत घेऊ शकता. त्याचप्रमाणे इथे अजून बरेच आयटम त्यांनी विकायला ठेवलेले आहेत, जसं की काही आयुर्वेदिक तेल आहेत, त्याचप्रमाणे काही कॉस्मेटिक्स प्रोडक्ट आहेत. तर असे बरेच प्रोडक्ट त्यांनी इथे आहेत. बाम आहेत, क्रीम आहेत तोंडाला लावायचे, जेल्स आहेत, मॉइश्चरायझर आहे. सो तुम्ही इथे भरपूर शॉपिंग करू शकता.